जय श्रीराम सौरभ भाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम भाऊ. तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण बळ्यापैकी आलेला भवानी आखाड्यामध्ये. या ठिकाणी सगळे मित्रमंडळी आहे आपली, सगळे लहान लहान लेकर आपले. बोला जय श्रीराम. तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी आज आपण आलेला आपल्या अकोटमधल्या रामटेकपुऱ्यात भवानी आखाड्यामध्ये. तर भरपूर वर्षापासून आखाडा चालू आहे. तर कशा प्रकारे आहे काय आहे तर तुम्हाला पूर्णपैकीच्यात माहिती देऊ मी आता. तर सर्वप्रथम आपला परिचय देऊन दे गुरुजी. जय श्रीराम. मी जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळचं एक साधारण कार्यकर्ता आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे. जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळ हे बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. रामटेकपुरा इथे हे कार्यरत असून या व्यायामशाळेमध्ये भरपूर पोरं या व्यायामशाळेतून आर्मीमध्ये तसेच बाकी फोर्समध्ये पण जॉईन झालेले आहेत. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचा किंवा प्रत्येक जो आर्मी फोर्समध्ये जॉईन झालेला आहे त्या मुलांचे सत्कार पण इथं घेतो आणि त्यांना फायदा पण झालेला आहे. तसेच जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळातर्फे यावर्षी मुलांनी स्वतःचे पैसे जमा करून काही वर्गणी गोळा करून आता नवीन मशिनरीज आणलेले आहेत जे सर्वांच्या उपयोगात पडतील आणि त्याचा फायदा सर्व नवीन पिढीला होईल. नवीन पिढी जे आजपासून पुढे आर्मीमध्ये इतर फोर्समध्ये आणि अभ्यास करून जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पास होतात त्यांसाठी हे जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळ सदैव तत्पर आहे आणि सेवेत आहे आणि सेवा पण देत आहे. तसेच या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत जे मुलं होतकरू आहेत ते मुलं पण या सर्वांना सपोर्ट करत आहेत आणि सहकार्य पण करत आहेत. आणि मंडळी जशा प्रकारे मला इथे फोन केला, जसे आपले सौरभ भाऊ नाठे आणि आपले संजू भाऊ तायडे, तर यांनी या ठिकाणी आपल्याला बोलावलेलं आहे. तर दोन शब्द यांची सुद्धा आपण ऐकून घेऊ. आज इथे अकोल्यामध्ये किंवा व्यायामशाळेमध्ये म्हणू शकतो आपण जय भवानी क्रीडा प्रसारक व्यायामशाळा मंडळ इथं नवीन सामान आलेलं आहे. तर त्यानुसार आम्ही सुशील भाऊ यांना बोलवण्यात आलं आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि जय श्रीराम. बोला सियावर रामचंद्र की. चला अशा प्रकारे मंडळी आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्व म्हणजे सुरुवात कशापासून होणार आहे भाऊ? सुरुवात हनुमान चालिसापासून. हनुमान चालिसापासून सुरुवात होणार आहे मंडळी. मग आरती नंतर बढियापैकी तुम्हाला सांगतो. तर मी तर या ठिकाणी उद्यापासून येणार आखाडा मारायला. तर तुमचं येणं झालं तर नक्की या. या ठिकाणी आपले मित्र जिगरी यार ज्याचा एक टाइमला दरारा होता पुणे शाळेत, शिवाजी शाळेत आपले. तुमचं नाव सांगून त्या मंडळींना. देवेंद्र माकोडे. देवेंद्र माकोडे बोलते, सप्पू बोलते. तर मंडळी या मंडळाचं एक विशेष मला माहीत पडलं, म्हणजे आपण हे आणलं कसं काय सामान. हे कसं आता सर्वजण डीजे वगैरे सांगतात, आपण डीजे नाही सांगितला. डीजेचं कसं आहे पैसे देऊन बस वाया, हे आपल्या कामांनी पडते सर्व काम. हे म्हणजे कसं आपल्या एक दिवसाचं नाही आहे, हे हमेशासाठी झाला होता. अशी मानसिकता जर प्रत्येक मंडळात एखाद्या पोराची किंवा सगळ्याची मिळून जर असली मंडळी तर अवश्य आपला अकोट तर पुढे जाईनच. पहिले आपलं गाव पुढे जाईल, नंतर मग आपला देश पुढे जाईल. सर्वांचं स्वागत आहे. आज नवीन विशेष म्हणजे आपल्या इथं ज्या जुन्या मशिनरीज होत्या व्यायाम करण्यासाठी त्या मशिनरीच्या ठिकाणी आपण भरपूर नवीन मशिनरीज इथं आणलेल्या आहेत. त्यांचं ओपनिंग आणि नवीन चालू करण्यासाठी आज हे सर्व मंडळी इथं जमलेली आहे. तसंच आता सर्वांनी आरती वगैरे घेतलेली आहे. आपल्या जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळातर्फे आपल्या एरियातून जे मुलं बाहेरगावी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधून आर्मी फोर्समध्ये किंवा कुठल्याही इथं जे जॉईनिंग होते
त्यांचा आपल्या या जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळातर्फे स्वागत केले जाते, सत्कार घेतला जातो. छोटा असो की मोठा असो, सत्कार हा सत्कारच असतो. त्याचप्रमाणे यावेळेस जो एक मुलगा लागलेला गौरव संजयजी काळे, हा मुलगा महसूल विभागामध्ये जॉईन झालेला कोकण विभागात, त्याचा सत्कार म्हणून आपण इथं 2 मिनिटांनी थांबलेला आहोत. त्याचा सत्कार घेण्यासाठी तुषार सर रेखाते हे येतील आणि त्याचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मित्रो, मी गौरव संजय काळे, इथंच आपल्या रामटेकपुऱ्यामध्ये राहतो. आता ह्या विषयावर काय बोलावं की आपल्या इकडचे सगळेच एरियातले पोरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. चांगली गोष्ट, आपली परिस्थिती त्या मानानं थोडी हलाखीची असते. आपलं काय बॅकग्राऊंड एवढं सपोर्ट नसते फुल की आपण समजा कुठल्याही व्यवसायात जाऊ. जे प्रयत्न करतात व्यवसायात जायचं त्याचं तर चांगलंच आहे. आपण मराठी माणसं व्यवसायात मागावं चालतेत, पण कोणी कोणी हिंमत करते, कोणी करत नाही. अशाचातले एक भाग आपण एक अभ्यासातील प्रयत्न करतो सुरुवातीला. म्हणजे जर आपलं जमलंच कुठं तर चांगलंच आहे, नाही तर मग आपण दुसरं वेगवेगळे पर्याय तर शोधतोच. पण अभ्यासाच्या बाबतीत एक म्हणायचं म्हणते की आपण काय करतो, बरेच वर्ष अभ्यास करतो. कोणाला एकदम पहिल्या प्रयत्नातच यश येऊन जाते, कोणाला बरेच वेळ लागते. आता तशातलाच एक माझा भाग म्हटलं तरी चालते. अभ्यासात एवढा बऱ्यापैकी होतं, एकदम हुशारही नव्हतो, एकदम आता काय म्हणून आपल्या भाषेत ठस असं काही नव्हतं. नाही, ग्रॅज्युएशन काढायला लय वर्ष लावले, एवढा अभ्यास हुशार नव्हतो. प्रयत्न करत गेलो, अपयशात तर जास्तच आलेत. पण आताच हे जे काल रात्री रिझल्ट लागला त्यात असं वाटलं नव्हतं सिलेक्ट होणार म्हणून. माझ्याच नाव 3 ते 4 वेळेस सर्च करून पाहिलं, म्हटलं हाच तर नाही गौरव काळे की आपण जाऊ की दुसरं कोणी असू शकते. रोल नंबर चेक केला, परत मार्क्स रिटोटल केले. मग कुठेतरी असं वाटलं की चला आपणच आहोत, आता एवढंही कोइन्सिडन्स नाही होऊ शकत दुसऱ्या कोणासोबत. त्यावेळेस मनात कुठेतरी इतकं चांगलं वाटलं की आज 9 वर्षाचा प्रवास कुठेतरी अंतिमतः म्हणजे संपत आला. हा ड्रीम पोस्ट तर नाहीच, पण ठीक आहे, चालून जाते. जे आलं ते हात करून पुढं पाहू. आता जे पाहिजे त्यासाठी अचीव करायसाठी प्रयत्न करू. अभ्यासाच्या सोबतच जॉब सुरू राहते, आता त्यासोबत पॅरलली अभ्यासही करत राहू. तुमच्या सगळ्याला एकच म्हणायचं आहे की अभ्यास चालू ठेवा. आता आपण काय करतो, बरेच वर्ष होतात कोणाला, आता माझ्याच दादाचाच अनुभव, बरेच वर्ष होतात की अभ्यास करूनही यश भेटत नाही. ठीक आहे, चालते, अपयश तर येणारच आहे. पहिल्याच आपण काही असं आहे नाही की पहिल्याच प्रयत्नात यश भेटणार म्हणून. बरेच वर्षे असतात विद्यार्थी की कितीही प्रयत्न करून अपयशच पदरात पडते. पण आपण काय करतो, 80-90% आपलं असं समजा ते एक कुठलं तरी म्हण की काय कथा आहे थोडी, ते कोणीतरी वावर असते, ते बाशाचं झाड पेरतात, त्याच्यात ते काही उगत नाही लवकर. आपण लय 4-5 वर्ष वाट पाहते, आखरी मालक म्हणते पडीचं जमीन बंजर विकून टाकते कवडीच्या भावात. पण मग ते आता ते हे माहीत नाही की बाशाचे झाडं होते की कोणते होते, त्याविषयी एवढं नॉलेज नाही. ते म्हणतात त्याच्या जमिनीत जास्त मुळा पेरत गेल्या. तर त्याच्यानंतर मग ज्यावेळेस ते धरतीच्या वरती येते की त्यावेळेस तिथे एकदम लाखो करोडची संपत्ती होऊन बसते. अशाच पद्धतीचं आपलं राहते. आपण काय करतो, अभ्यास करतो शेवटी मग क्विट करून टाकतो. पण ज्या वेळेस आपला क्विट करायचा वेळ असते त्याच्याच काही वेळातच किंवा काही महिने झाले, एखादं वर्ष जरी पकडून ठेवलं, कोणाकोणाच्या शेवटचं आपण म्हणतो की आता हार मानलीकडे, आता माझ्यानं अभ्यास होत नाही, मी करतच नाही. पण शेवटच्या क्षणाला जर कधी कोणाची लिस्ट कोणाचं नाव येते, ह्याचा अनुभव माझे मित्र आहे. 36व्या वर्षी एक जण मास्तर झाला जिल्हा परिषदमध्ये. बरेच असे आहेत मित्र बाहेरगावचे की शेवटचा क्षण एकदम कोणी 40व्या वर्षी लागते, कोणी हार मानत नाहीत पण अभ्यास करतात. तसंच आपण अभ्यास करणं चालू ठेवलं पाहिजे. बाकी जास्त ते दिव्याच्या अंधाखाली अभ्यास केला असं तर काही म्हणायचं नाही आहे. हे वरच्या गोष्टी बस जास्त वेळ काही घेत नाही, एवढेच बोलून शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. गौरवने जे मेहनत घेतली आहे, 9 वर्षाचा जो परिश्रम त्यानं घेतलेला आहे, मध्यस्थी त्याला जॉबही करावा लागला, त्याच्या म्हणण्यातून एक असं लक्षात येते आहे की त्यानं मेहनत घेतली आहे, त्याला शेवटपर्यंत तो त्या एमपर्यंत पोहोचला, मधात त्यानं एम सोडलं नाही. तर जय भवानी क्रीडा मंडळचे खूप खूप आभार. या ठिकाणी बोलावलं मला, मागही बोलावलं तर एक वेळा तेव्हापासून म्हणू की बाय दर शनिवारी येतो, पण आपल्या मंदिरात कार्यक्रम असल्याच्यानं येणं होत नाही. पण आता झालं तर उद्यापासून येतो, एखादा टाईम काढून. नक्की आमचे भाऊ आहेत,
आणि विशेष म्हणजे की बा ज्याची वर्गणी राहिली ते वर्गणी देऊन टाका. मी आता काही अजून एक खडकू दिला नाही पण मी देतो मायानं. मी बोलतो आता काय करायचं. बढिया एकदम प्रसन्न वाटलं एकदम बढिया. म्हणजे हनुमान चालिसा जी आहे ते पद्धतशीरपैकी सगळ्यांना म्हटल्या गेली हे अजून चांगलं वाटलं मला. नाही नाही तुम्ही द्या मी देतो. तुम्ही द्या मी देतो बढियापैकी. हां हिचं नियोजन जे आहे ते मंडळी बढियापैकी वाटलं. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल तर तुम्ही चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून टाका. आणि हां आणि विशेष म्हणजे अकोटमध्ये सगळेचं सहकार्य तर आहेच मला. पण रामटेकपुऱ्यातल्या पोट्टेचं जे आहे मुलांचं जे सगळ्यात जास्त आहे. आता मी पाहतोच की जेव्हा आपली मिरवणूक वगैरे निघते तेव्हा प्रत्येकाचे डोक्यावर घेतात मला हे करतात ते करतात. तिथेही मला अजून चांगलं वाटतं की नाही गड्या आपल्याला जे आहे ते लोक चालतात. आणि विशेष महत्त्व म्हणजे रामटेकपुरा जो आहे तो एकनिष्ठ आहे हे महत्त्वाचं आहे. हां तर कावड उत्सव तर आहेत. आणि कावड उत्सव आता मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तर माझ्यासाठी सगळे कावड जे आहेत ना मला सगळे कावड सारखेच आहेत. मी काही कोणत्या कावडचं नाही आहे. पण विशेष म्हणजे आपल्या कावडचा जर खरंच चांगला जल्लोष वाटला की डीजे म्हणजे जल्लोष नसते. आपलं जे तुम्ही जे मेहनत करता त्याच्या मागं जे आता मला आता आपल्या माकोडे भाऊनं सांगितलंच की आम्ही जे आहे म्हणते डीजेच्या ऐवजी आम्ही खर्च याच्यात लावला म्हणते. हे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटली की चला गड्या म्हणजे आपले पोट्टे जे आहेत ते सुधारणा करून राहिले. बस बाकी काय आता क्या बात आहे. मंडळी तुम्ही पैसे 2.5-3 लाख रुपये खर्च करून यांनी या ठिकाणी सगळ्या मशिनरीज आणलेल्या आहेत. चालते तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला असलं की टेन्शनचं काम नाही. जय श्रीराम. आज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये भरपूर पोरं आहेत त्यांना सांगा की तसा व्यायाम करायला येत चला की जेणेकरून त्याचा फायदा त्यांना पण मिळेल. हा फक्त एवढ्या लिमिटेडच विद्यार्थ्यांसाठी किंवा या लिमिटेडच एरियासाठी नाही आहे. हा सर्व जे मुलं बाहेरची येऊ शकतात इथंचा असं जरुरी नाही आहे की फक्त रामटेकपुरा किंवा मग बर्डे प्लॉट हे हा एरिया सर्व कोणीही आला इथं तर त्याचं स्वागतच आहे. त्याचा आम्ही 1-2 दिवसानं त्याचा पूर्ण बॅनरच राहू की कोण्या वेळेस कोण कोण व्यायाम करेल. आणि जास्तीत जास्त मुलांना सांगा की जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल आणि त्या फोर्समध्ये पण त्याचा त्यांना फायदा होईल.